शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, पण खरं कारण काय होतं? फक्त सोनं चांदी मिळवण्यासाठी का, की यामागे मोठा डाव लपलेला होता? त्या काळी सुरत हे फक्त एक शहर नव्हतं. इथून अरब आणि इतर देशांशी व्यापार होत होता आणि इथूनच मुघलांचा खजिना भरत होता. औरंगजेब संपत्तीच्या जोरावर आपलं सैन्य वाढवत होता. तोच पैसा वापरून तो हिंदुस्थानावर राज्य करत होता आणि हाच पैसा मराठ्याविरुद्धच्या लढायामध्ये वापरला जात होता. महाराजांनी परिस्थिती नीट ओळखली. त्यांना कळलं की शत्रूला थेट हरवणं अवघड आहे, पण जर त्याचा खजिना संपवला तर त्याची ताकद आपोआप कमी होईल. मग महाराजांनी एक धाडसी निर्णय घेतला, थेट सुरतवर हल्ला करण्याचा. ही मोहीम पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली, जेणेकरून शत्रूला काहीच कळणार नाही. आणि अचानक मराठ्यांनी सुरतवर हल्ला केला. श्रीमंत व्यापारी, मुघल अधिकारी आणि खजिन्यांवरच लक्ष केंद्रित केलं गेलं, पण सामान्य लोकांना कुठलाही त्रास दिला गेला नाही. या घटनेमुळे इंग्रज आणि पोर्तुगीजही हादरले, कारण हा फक्त हल्ला नव्हता, हा स्पष्ट इशारा होता, स्वराज्याच्या विरोधात गेलात तर परिणाम भोगावे लागतील. या लुटीमुळे मुघलांचा आर्थिक कणा हादरला आणि स्वराज्यासाठी मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळाली. हा होता महाराजांचा दूरदृष्टीचा निर्णय. असा राजा इतिहासात एकदाच जन्माला येतो. अधिक अशा खऱ्या गोष्टींसाठी आत्ताच फॉलो करा.